पहिल्या फवारणीमध्ये आपण 0050 हे 1 लिटर पाण्यासाठी 10 ग्रॅम घेतलं होतं. तर या तिसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला 0050 हे 1 लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅम घ्यायचं आहे. बोरॉन हे 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम घ्यायचं आहे आणि केन बिल्डर पुन्हा एकदा 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. जर पुन्हा थ्रिप्स वगैरे मावा वगैरे जर काही वाटत असेल तर आपल्याला यामध्ये जे काही मी कीटकनाशक सांगितले त्यामध्ये ऍक्ट्रा झालं 0.4 ग्रॅमने, ऍसिटामाप्राइड झालं 0.5 ग्रॅम, क्लोरोपिड झालं 0.5 मिलीने. या तिघांपैकी कुठलंही कीटकनाशक त्या ठिकाणी आपल्याला या फवारणीमध्ये आपल्याला घ्यायचं आहे. अशा पद्धतीने या 3 फवारण्या आपल्याला करायच्या. पुन्हा एकदा सांगतो, थोडक्यात सांगतो. आपली डाळिंब बाग ही तानावर सोडल्यानंतर 10 दिवसांनी पाणी बंद केल्यानंतर 10 दिवसांनी पहिली फवारणी घ्यायची आहे. 0050 पाण्यासाठी 10 ग्रॅम, क्लिटेड मायक्रोटन 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम आणि केन बिल्डर 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली. ही फवारणी झाल्यानंतर 10 दिवसांनी आपल्याला डीएपी आणि काळा गोळीचा वापर आपल्याला फवारणीसाठी घ्यायचा आहे. डीएपी 1 लिटर पाण्यासाठी 5 ग्रॅम घ्यायची आहे. ती आदल्या दिवशी आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवून त्याच्या द्रावणाचा फवारणीसाठी वापर करायचा आहे आणि काळा गुळ 1 लिटर पाण्यासाठी त्या ठिकाणी 2 ग्रॅम घ्यायचा आहे. ही फवारणी झाल्यानंतर पुन्हा 10 दिवसांनी तिसरी फवारणी करायची आहे. त्यामध्ये 0050 15 ग्रॅम 1 लिटर पाण्यासाठी घ्यायचा आहे. त्यानंतर बोरॉन 1 लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम घ्यायचा आहे आणि केन बिल्डर हे 1 लिटर पाण्यासाठी 2 मिली त्या ठिकाणी घ्यायचे. तर थ्रिप्स मावा उंटाळी वगैरे जर बागेवरती वाटत असेल तर ऍक्ट्रा 1 लिटर पाण्यासाठी 0.4 ग्रॅम किंवा ऍसिटामाप्राइड 1 लिटर पाण्यासाठी 0.5 ग्रॅम किंवा इमिडाक्लोपिड हे 1 लिटर पाण्यासाठी 0.5 मिली. या तिघांपैकी कुठलंही कीटकनाशक. अशा पद्धतीने या 3 फवारणीचं नियोजन आपल्याला ताण अवस्थेतल्या बागांसाठी करायचं आहे आणि ही तिसरी फवारणी झाल्यानंतर 10व्या दिवशी आपल्याला इथ्रिल फवारणी आपल्या डाळिंब बागेवरती करायची आहे. तर इथ्रिल फवारणी करत असताना बऱ्याच डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न असतो की इथ्रिलचं प्रमाण हे आपल्याला डाळिंब बागेवरती किती घ्यायचं आहे. तर इथ्रिल फवारणी करत असताना इथ्रिलचं प्रमाण हे आपल्याला आपल्या डाळिंब झाडाच्या नैसर्गिकरित्या झालेल्या पानगळीनुसार त्या ठिकाणी आपल्याला ठरवायचं आहे.